मी पहिल्यांदा म्हणण्याच्या आधी एक प्रश्न असा आहे की पु ल देशपांडे उद्यान हे कुठल्या रस्त्याला आहे? अजून कोणाला काही उत्तर आहे? शिवाजी रोड, बाजीराव रोड, हेच उत्तर अपेक्षित. तर हे का अपेक्षित आहे त्याचं आपल्याला हे कारण म्हणायचं आहे. तानाजी मालुसरे ज्यावेळेला रायबाची पत्रिका घेऊन किंवा निमंत्रण घेऊन शिवाजी महाराजांकडे जातात त्यावेळेला त्यांना कोणाला विचारायला लागत नाही, त्यांच्याकडे नॅशनल परमिट असतं. ते डायरेक्ट शिवाजी महाराजांकडे जातात आणि त्यांना पत्रिका देतात. जिजाबाई त्यांचं छान सत्कार करून वगैरे स्वागत करतात आणि निघताना शेलार मामान त्यांना एक प्रश्न पडतो की जिजाबाई आणि शिवाजी महाराज आज काहीतरी नाराज आहेत. तर ते त्यांना विचारतात की महाराज आज नाराज का तुम्ही? हो नाही म्हणत जिजाबाई त्यांना सांगतात की जे खिडकीतनं कोंढाण्याच्या वरचं जे हिरवं वस्त्र दिसतंय ते मला डासतंय. तर त्या क्षणी शेलार मामांची मूकसंमती घेऊन तानाजी मालुसरे म्हणतात आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. त्यावेळेला ते विचारत नाहीत की आई काय, आईला विचारून देतो, बायकोला सांगून देतो किंवा जरा हे रायबाचं लग्न उरकू दे मग उदय बांधला काय कसाही मारेल, हे शब्द ते नाही काढत. ते पहिल्यांदा हे सांगतात की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. तर 4 फेब्रुवारीची रात्र मालुसरे, शेलार आणि घोरपडे असे तिन्ही सरदार एकत्र त्यांचे मावळे घेऊन येतात आणि घोरपडे दोरी घेऊन वर जातात. त्यानंतर शेलार मामा आणि तानाजी मालुसरे त्यांचे मावळे घेऊन वर येतात आणि वर काय घडतं ते आता आपण माझ्या मागोमाग सगळ्यांनी म्हणायचं. हे शौर्यगीत आहे, भजन नाही. त्याच्यामुळे शौर्यगीतासारखा तानाजी मालुसरेंपर्यंत आवाज गेला पाहिजे. तर आता मी हे काय म्हणतो, सह्याद्रीत एक किल्ला, कोंढाणा डोंगरात शिरला, तानाजी वर कसा गेला, त्याला कोणी नाही पाहिला, हर हर महादेव म्हणती, दिन दिन करत ते पळती, उदय भानचा घाव बसला. तानाजी मालुसरे शहीद झाले. मावळे सगळीकडे सैरावेरा पळू लागले कारण आपला मोरक्या गेला. मामाने दोर कापला, कोंढाणा स्वराज्यात आला. ज्यावेळेला शिवाजी महाराजांना ही बातमी कळते त्यावेळेला एका बाजूने त्यांना आनंद होतो आणि एका बाजूने दुःख होतं, कारण त्यांचा सवंगडी गेलेला असतो. ज्यावेळेला त्यांनी स्वराज्य चालू केलेलं असतं, स्वराज्याची कल्पना असते, त्यावेळेला जी टीम त्यांनी गोळा केलेली असते त्यातला एक गडी त्यांचा गेलेला असतो. क्षणार्धात त्यांच्या तोंडून शब्द पडतात की कोंढाण्याचा सिंहगड झाला. आणि तेव्हापासून आपल्या कोंढाण्याला सिंहगड नाव पडलंय. आज यांनी उत्तर बरोबर दिलं की हा जो रस्ता आहे त्याला नरवीर तानाजी मालुसरे मार्ग असं नाव आहे. जाताना अगदी तिथे जाऊन त्यांना मुजरा करू नका, पण क्षणभर त्यांची आठवण मात्र नक्की काढा. कारण तानाजी मालुसरेंनी आज तिकडे शहीद झाले म्हणून मी ते गाणं म्हणू शकतो आणि तुम्ही ऐकू शकता. थँक्यू.